जास्त या पाठीमागे मेरुदंड झुकवा. त्यानंतर हळू समोर या. आपापली स्थिती कमरेतून झुकायची आहे. पादासन स्थितीमध्ये कपाळ गुडघ्याला लावून घ्या. सगळेजण स्थिर राहा. त्यानंतर दोन्ही हात आता पायाच्या बाजूला जमिनीवर ठेवा आणि पाय पाठीमागे डावा असेल. डावा पाय उचलून स्थिर ठेवा. शरीर बॅलन्स झाले. आश्वासनजनक स्थितीमध्ये आता हात वरती उचला. शरीराला स्थिर ठेवायचे, हाताला स्थिर ठेवायचे. आपलं शरीर पुन्हा एकदा व्यवस्थित बॅलन्स करायचे आणि श्वास हात वरती उचला. उचला आणि पूर्ण हात पाठीमागे घ्या. आणखी पाठीमागे घ्या. आणखी 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 पाठीमागे. त्यानंतर हळू हात खाली घेऊन स्थिर ठेवा. स्थिर राहायचंय. त्यानंतर दोन्ही हात आता जमिनीकडे घ्या. नंतर समोरचा पाय पाठीमागे घ्या. पर्वत स्थितीमध्ये राहा सगळेजण. टाचा जमिनीला स्पर्श करा. कंबर जास्तीत जास्त वरती. त्यानंतर अष्टांग स्थितीमध्ये या. 8 अंग जमिनीला लावून घ्या. पूर्ण स्थिती अष्टांगाची झालेली आहे. नंतर भुजंग स्थितीमध्ये या. भुजंगला व्यवस्थित पूर्ण करा. नंतर जाणीवपूर्वक पर्वत स्थितीमध्ये या. पर्वत स्थितीमध्ये आल्यानंतर आपला जो पाय पाठीमागे येतो तोच पाय समोर घ्या. स्थिती पाय पूर्ण सरळ असू सगळीजण. त्यानंतर हात सावकाश वरती उचला. स्थिर राहा. शरीर बॅलन्स करा. नंतर हात उचलून घ्या. जास्तीत जास्त अर्धचंद्रासन स्थितीमध्ये आणा. पूर्ण प्रयत्न करा. नंतर आपले हात हळू खाली घ्या. नंतर आपले हात जमिनीवर घेऊन पाय मागचा पाय समोर घ्या. कपाळातलं गुडघ्याला स्पर्श करा. नंतर हात उचलून घ्या. नंतर हाताला वरती उचलून हात घ्या. नमस्कार.